नमस्कार, जय भीम, जय शिवराय. कशा आहात मंडळी? मी पण बरीच आहे, तुम्ही पण बरेच असाल. मी आता आले शिर्डीला आणि मस्तपैकी निवांत देवदर्शन झालं. आणि तुमचे दाजी, गुड्डी, पवन जेवण करायला गेलेत. मला चल म्हणले, गुणगुणला चल म्हणले, पण आम्ही दोघी नाही गेलो. ती पा गुणगुण झोपली, गुणगुणला बरं नाही. पाय दिसतोय का गुणगुणचा? ती झोपली, तिला बरं नाही. आणि शक्यतो मी बाहेर जातच नाही कुठं. मी जर बाहेर आले का, मला बाहेर आल्यावर तहान लागत नाही, भूक लागत नाही, म्हणून मी जेवायला गेले नाही. तुमच्या दाजीला म्हणलं, पवन, गुड्डी आणि तुमच्या दाजी तिघंजणं गेल्या, जेवून या म्हणलं लवकर. आज गुरुवार, लय गर्दी होती बरं का. आणि मी तुम्हाला व्हिडिओ करणार होते तिथं, पण मग माझा लाईव्ह सुरू होता. लाईव्ह सुरू असल्यामुळं मी काय व्हिडिओ बनवला नाही. आणि चांगला 1 तासाचा लाईव्ह होता माझ्यावाला. त्याच्या आधी पण मी अर्धा 1 तासाचा घेतला. आणि तिथं बी लाईव्ह घ्यायला सुरू म्हणजे 1 पाऊण तास झाला होता. आता बंद करावं म्हणलं तर मग असं वाटलं की नको, आज गुरुवार आहे आणि लाईव्ह आहे. तर मी दर्शन तर केलं आहे, तुमच्या दाजींनी केलं आहे, पोरांनी केलं आहे, माझ्या यूट्यूब फॅमिलीला बी मला लाईव्ह दर्शन द्यायचं होतं आपल्या साईबाबांचं. म्हणून मला असं लाईव्ह बंद करू वाटलं नाही बरं का. मला असं वाटलं यार, मी दर्शन घेतो तर आम्ही पण दर्शन घेतो, पण आज वार पण चांगला आहे, गुरुवार, म्हणून मी सगळ्यांना लाईव्ह दर्शन दिले. म्हणून मला लाईव्ह बंद करू वाटला नाही. आणि गर्दी पण खूप होती बरं का. देवदर्शन वगैरे झालंय. नशीब पाऊस नाही, पावसाने नाही यावा. आता पावसाने जर एंट्री केली की मग सगळं वल्ल वल्लच, मग चांगलं नाही वाटत. तर तुम्हाला सगळ्यांचं काय जेवण वगैरे झालंय का वय, कमेंट करा. ही गाडी आपली. गुणगुण बाईला बरं नाही ना. तुम्हाला मी इकडलं दाखवते पाठीमागचं. छान वाटलं, खरंच भारी वाटते. कुठंतरी बाहेर फिरायला आलं का तर थोडं मन मोकळं होतं बरं का. तर मग जेवण वगैरे झाले का होय सगळ्यांचं, कमेंट करून सांगा. नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्रायबर करा. व्हिडिओ पूर्ण बघत जा. व्हिडिओला लाईक करा, छान छान कमेंट करा. आणि व्हिडिओमध्ये जर काही चुकलं असेल बोलताना तर सगळ्यांना सॉरी. तसे माझी यूट्यूब फॅमिली खूप छान आहे, समजून घेते, मला सपोर्ट पण करते. आता काही लोक काय लाईव्ह सुरू होता माझ्याला, तेव्हा बी 1-2 कमेंट आली. म्हटलं जाऊ द्या सोडून, आपल्याला जसं वाटतं तसं करायचं. कुणी कोणाला खाऊन जगवत नाही म्हणून कोणाचं ऐकायचं, काय म्हणतात, बरोबर ना. चला बाय.